मित्रांनो तर जळगाव केळी उत्पादनासाठी सगळ्यात फेमस आहे. तर मित्रांनो पाहू शकताय जिकडं बघावं तिकडे केळीचीच बाग दिसते. तिकडे एक केळीची बाग आहे, तिकडे एक केळीची बाग आहे, तिकडे एक केळीची बाग आहे, हे काय इथं केळीची बाग आहे. मित्रांनो काल पेट्रोल पंपावर मुक्काम केला मी आणि सकाळी पेट्रोल टाकायला म्हणलं कारण रिझर्व लागला होता आणि पेट्रोल टाकायचंच विसरलो. आता माझ्या लक्षात आलं की पेट्रोल एक जंगल लागलंय आता, म्हणजे फॉरेस्ट एरिया लागलाय, त्यामुळे रोड बारीक झाला आपला सिंगल लेन. मित्रांनो हा बोर्ड पाहताय का, ह्या बोर्डच्या पलीकडच्या साईडला मध्य प्रदेश आहे आणि ह्या साईडला महाराष्ट्र आहे. तर मित्रांनो हा चेक पॉइंट आहे मध्य प्रदेश पोलीसचा. तर मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण अयो लय ऊन आहे, लय ऊन आहे. मित्रांनो तर आपल्याला एक भाऊ भेटलेला आहे. तर काय करते भाऊ, भाई कहाँ से आप? जगन्नाथपुरी से. क्या नर्मदा परिक्रमा कर रहे हैं क्या? 12 ज्योतिर्लिंग 5 केदार. मध्ये एक घाटच उतरत होतो, हेलीपाडा घाट म्हणून आहे. तर मित्रांनो तो घाट उतरत असताना मला गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. लय वाईट अवस्था झाली, पाणी प्यायला नाही. तर आता इथं पाणी भरून घेतोय. मित्रांनो तर पाण्याची बाटली पडली आहे का, इथं पडली बाटली आणि तिथपर्यंत ही गेली. मित्रांनो तर MP मध्ये आलोय आता. कुठल्या गावात आलोय काय माहित नाही. महेश्वर पासून जवळपास 80 किलोमीटर अलीकडे. तर इथे एका ठिकाणी थांबलोय. तर ह्या भावाने विचारलं बाबा पाणी बिणी प्यायचं का. पाणी घेऊन आला भाऊ थंड. बोले आप रेट का चिंता मत करो, आप तो 12 ज्योतिर्लिंग यात्रा कर रहे हैं तो खा लो, आपको कुछ खाना है. तो सर क्या बोलोगे आप? ये कहेंगे 12 ज्योतिर्लिंग कर रहे हैं, खाना खिला रहे हैं, जो बन रहा है हमारे से वो कर रहे हैं. हाथ डाल के देखो एक बार, इसमें हाथ डालो. हाँ कैसा हुआ है? मित्रांनो तर फायनली महेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे. मित्रांनो तर आपल्याला पवित्र नर्मदा नदी लागलेली आहे, पाहू शकता ही. मित्रांनो तर गाडीलाच खुर्ची बनवली आज, कारण बसायला दुसरं काही नाही आहे. तर काकड्या खातोय पाहू शकताय. 2 असले आहेत तर सापागत लांब लांब आणि एक आपली रेग्युलर आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो मी आहे आता जळगावमध्ये आणि जळगावमध्ये आपण आहे फैजपूर येथे. आणि मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्यातील दिवस आहे 8वा. आता 8व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो कालचा टेंट आपण ह्या पेट्रोल पंपावर लावला होता, पाहू शकताय. नायराचा पेट्रोल पंप होता फैजपूर येथे. तर इथं टेंट लावला होता. पाऊस वगैरे आला, हाल झालं थोडं, पण चांगली व्यवस्था होती, माणसं पण चांगली होती, काय अडचण नाही. चार्जिंगला वगैरे पण लावायची सोय झाली. तर आज फायनली आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. तर पहिलं काय करूया, आंघोळ करूया आणि मग जाऊया पुढच्या प्रवासाला. चला मित्रांनो, तो व्हिडिओमध्ये जितकी दिसते ना तितकी सुप्ती लाईफ नाही आहे फिरणाऱ्यांची. तर पाहू शकता आज आंघोळीचं काय झालं, तिथं आंघोळीचं टाकी, तर ती टाकी दिसते का तुम्हाला इथं पाठीमागं, तो काय इकडं दिसली का त्या झाडाखाली. तर त्या टाकीला पाणी नाही आहे. तर आता इकडं तिकडं चौकशी केली तेव्हा तिथं यांनी त्या नळाला पाणी भरून आंघोळ काय सांगितली. आणि मेन म्हणजे बादलीच भेटत नव्हती इथं. आता हे लय मोठा पंप आहे, ह्यांचा लय पसार आहे, त्यामुळे नाही ह्यांना लई ट्रक थांबतात तिथं. त्यामुळे ही काय बोरची मोटर वगैरे चालू करून देत नाहीत. तर आपला त्यासाठी सिंपल पंप पाहिजे जिथं लोक कमी असतात, तिथं सगळी सोयी होती. मी काल खरंच ही केलं, माझ्या मित्राच्या इथंच थांबायला पाहिजे होतं असं मला वाटायला लागलं नंतरनं, कारण तो लई दिवसातनं भेटला असता मला इकवायच्यानंतरनं. पण चला आता जाऊया मित्रांनो. तर आत्ताच आंघोळ केली मी आणि पाणी टाकीतलं होतं आणि टाकीतल्या पाणी पण कोमट होतं मित्रांनो. म्हणजे काल दिवस तापलेलं पाणी असेल आणि आत्ता सकाळी मी पाणी काढलं तर ते पाणी कोमट निघालं. इतकं गरम पाणी होतं इथं, इतकं ऊन आहे इकडं ह्या भागात. 46 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर गेलं होतं जास्तीत जास्त, इतकं भयंकर ऊन आहे इथं. तर चला आता प्रवासाला निघतोय, त्यामुळे आज लवकरच निघालो. नाही तर दररोज मी 9 साडेनऊ वाजता निघतो, पण आज इथं नाही 7:30 वाजता निघतोय प्रवासाला. तर चला जाऊया मित्रांनो. तर कालच्या पावसाने बघा सगळं गाडी जी माती होती त्यावर टिपकं पडल्यामुळं कसं झालंय, तर गाडी पहिली पुसून घेतो. मित्रांनो तर फायनली सगळं उरकलंय आणि आता निघतोय पुढच्या प्रवासासाठी. तर चला गाडी सामान लोड केलंय बरोबर टायमिंगला उरकलं मी. तर बाबा बी झाड ह्या साईडला आले तोपर्यंत आपलं ही होऊन झालंय सगळं. तर हे घालायचे बुटन ही आणि निघायचं आता. बूट आणि
ही एल्बो गार्ड नी गार्ड घालायची आणि निघायचे आता. चलो हा ते भाऊ भांडेवाले भाऊ भेटले. तुम्ही येता का बारामतीला? बारामतीला पण येतो ना. येता का? हो. ओके ओके विकलेले पण विकले भांडे विकले तुमच्या गावात. ओके ओके. हो. ते बाबाचं मजार नाटडी थांबतो ना आम्ही. हा हा ते बागवानपुरा नाही का मोठी मोठी कालनी हा. बाबाचा मजार आहे. सुपाला आलते का ते दर्गा आहे सुपात? तिकडे बारामतीला दर्गा नाही का मोठी इडली आहे मोठी दर्गा आहे बारामतीला. हा हा ही आपली कॉलनी नाही का मुंबई लोकांची कॉलनी. हा हा. बर बर बर. तर मित्रांनो फायनली निघतोय भाऊला बाय बाय म्हणून. चलो ओके ओके. तर मित्रांनो चला आपल्याला जायचं आता महेश्वर. एक किलोमीटर नंतर राईट मारायचा. मित्रांनो तर जळगाव केळी उत्पादनासाठी सगळ्यात फेमस आहे. तर मित्रांनो पाहू शकताय जिकडं बघावं तिकडं केळीचीच बाग दिसते. तिकडे एक केळीची बाग आहे, तिकडे एक केळीची बाग आहे, तिकडे एक केळीची बाग आहे. हे काय इथं केळीची बाग आहे आणि इथं बैल आहेत. अशा प्रकारे आपल्याकडं ऊस तोडीला येतात ना त्यावेळेस अशा बैलगाड्या असतात बघा. ह्या भागातीलच काही लोक ऊस तोडीसाठी आपल्या इकडं पण येत असतात. अशा पद्धतीचे आहे. एकदम मस्त आहे. जळगाव भारी आहे. फक्त ऊन लय. एक जंगल लागलंय आता म्हणजे फॉरेस्ट एरिया लागलाय त्यामुळे रोड बारीक झाला आपला सिंगल लेन. आणि काय म्हणत होतो मी इथं मला सापुतारा दिसलं बहुतेक. सापुतारा काय कुठलं वन्यजीवन आहे? यावल वन्यजीव महाराष्ट्र शासन यावल वन्यजीव अभयारण्य पाल. चला टायगर रिझर्व दिसतोय फॉरेस्ट. सातपुडा जंगल सफारी म्हणून. मित्रांनो काल पेट्रोल पंपावर मुक्काम केला मी आणि सकाळी पेट्रोल टाकायला म्हणलं कारण रिझर्व लागला होता आणि पेट्रोल टाकायचंच विसरलो. आता माझ्या लक्षात आलं की पेट्रोल ही झालं. ज्यावेळेस मी पाहिलं किलोमीटर किती झालं तर मित्रांनो आपल्या ट्रिपमधलं 1000 किलोमीटर होत आलं आहे आता. आज होईल 1000 कसे जास्त होतील आज 1000पेक्षा. कारण आता इथनं पुढं नाही आपल्याला लोक म्हणजे थांबायचं कमी. आपल्याला आता व्हिडिओवर ह्याच्यावर फोकस करता येईल. व्हिडिओ काढला की लगेच टाकणार मी. तर आता काढला आहे मग अशी तो टाकायचा आहे. जरा म्हणलं 10 वाजेपर्यंत थांबावं. 10 वाजता तो व्हिडिओ टाकणार मी. लगेच 11 वाजता दुसरा व्हिडिओ काढणार आणि दुसरा व्हिडिओ बी टाकणार. ओके लगेच काढला की लगेच टाकायचं असं ठरवलं आहे मी. आता पेंडिंगला ठेवायचं नाही काय काम 2-2 दिवसाचं. मित्रांनो तर खतरनाक असा गाठ आहे. पाल म्हणून जंगल आहे. तुम्हाला दाखवलंच की आता कुठलं जंगल होतं. तर सातपुडा म्हणून जंगल आहे मित्रांनो. तर एकदम खतरनाक असा घाट आहे. सिंगल लेन आहे अभयारण्य असल्यामुळं पण लोक येते ह्या रोडनी. आणि तिथं तुम्ही पाहिलं की बागाचं वगैरे चित्र होतं. एकदम खालनं आलो आहे आपण. खालनं तुम्हाला इथनं एक नजारा दाखवतो. थांबा पूर्ण गाडी येते का काय बघू द्या. इथं तुम्हाला एकदम भारी एखादा नजारा दाखवतो. तिथनं दाखवतो ती पाटी ना तिथनं या सगळ्या व्हॅलीचा नजारा दाखवतो. चला मित्रांनो दिसतोय का इथनं कसला जबरदस्त नजारा दिसतोय. हो का सगळा हा डोंगर आहे आणि तिकडून खालनं आलोय पार. खालनं ते दूर निघतोय का तिकडून आलोय मी. असं तो अख्खा डोंगर पार करून आलो. आता हे वयच्या डोंगरावर चाललोय आणि अजून किती वरती जायचं माहीत नाहीये. पण कसा नजारा आहे दिसला का तुम्हाला? नजारा एकदम खतरनाक नजारा दाखवतोय तुम्हाला मी आता. दिसला का? पण मित्रांनो तो वळणं बघा कशी जागा आहे तिथं. पहिलं पेट्रोल पंप पाहिला पाहिजे आपल्याला मग पुढचा प्रवास करायला. चलो मित्रांनो तर काय व्ह्यू येतोय तळ्याचा पाहू शकताय. तळ्याचं पाणी एकदम असं निळसर दिसतंय. भारी व्ह्यू आहे. हे फॉरेस्टमध्ये येतंय. तर आपण चाललोय आता पाल या गावाकडे चाललोय. छोटी मोठी आदिवासी घरं आहे तिथं आहेत. मित्रांनो तर फायनली अभयारण्य संपलंय. आता आपण परत मोठ्या हायवेला लागलोय. आता चला इथे एका झाडाखाली थांबून
एक फोटो टाकूया. आपला फोटो टाकायचा टाइम झालाय मित्रांनो. तर फायनली आपण MP आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आलेलो आहे. तर आता आपण फायनली MP मध्ये प्रवेश करत आहे आता. ऐक. तर मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण अयो लय ऊन आहे. तर मित्रांनो मी आहे आता जळगावमध्ये आणि आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा त्याचा दिवस 8वा आहे. तर 8व्या दिवशी आपण महाराष्ट्रामधील जळगाव येथे. तर मित्रांनो जळगावमध्ये इतकं भयंकर ऊन आहे 46 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जातं इथं. आणि मित्रांनो असलं ऊन लागतंय ना, असं डोक्यातनं हेल्मेट काढलं आणि गाडी एका जागेवर थांबवली ना असं वाटतंय चक्करच येईल, इतकं भयंकर ऊन आहे. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये ऊन तर आहेच आणि त्याच्यावर इथं जे वारं चालतंय आपल्या इथं कसं वाऱ्याची झुळूक लागली की आपल्याला मनाला शांती वाटते, बाबा वारं लागतंय. उन्हात वारं लागलं ते आपल्याला गार लागतं, पण इथं नाही. वाऱ्याची जी झुळूक येते ना ती पण इतकी गरम येते, म्हणजे आपली गरम हवा कशी आपण सोडतो तशी गरम येते वाऱ्याची झुळूक ना. मी काल प्रवास केला ना, त्या कालच्या प्रवासामध्ये मी एकदाच हेल्मेटची काच अशी फक्त वळती केली होती. असं मला तोंडावं लागलं ना, त्यानंतर मी हेल्मेटची काचच वळती केली नाही दिवसभर. तितकं खतरनाक आहे. तर मित्रांनो अशा उन्हाताना तुमचा पॅशन प्रो सारख्या साध्या गाडीवर संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय. तर मित्रांनो तुमचा फक्त सपोर्ट पाहिजे, तुमच्याकडून काही नको आहे, फक्त सपोर्ट करा मित्रांनो. तुम्ही असे पण उघडे नागडे व्हिडिओ काय नाही, कच्च्या बदाम म्हणणाऱ्यांना तुमचे मिलियनमध्ये फॉलोवर आहे, ते कच्ची कली असा चाकूनी कांदा मारणार ते मिलियनमध्ये फॉलोवर आहे. इथं इतकं कष्ट घेऊन ऊन हातानाचं साध्या गाडीवर फिरतोय, त्याला तुम्ही फॉलो करत नाही मित्रांनो. यार माझे व्हिडिओ पाहिले ना तुम्हाला काही ना काही ते शिकायला भेटेल. 10 व्हिडिओमधील 8 व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला नाही जिथं जातो तिथली इन्फॉर्मेशन सांगत असतो मित्रांनो. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. मराठी माणसाला पण पुढे जाऊ दे यार. तुम्ही बाहेरच्या मी मराठीत व्हिडिओ बनवतोय, आपल्या मराठी माणसांनी फॉलो केलं पाहिजे तुम्ही मित्रांनो. तर आपण फायनली MP मध्ये प्रवेश करत आहे. मित्रांनो हा बोर्ड पाहताय का, ह्या बोर्डच्या पलीकडच्या साईडला मध्य प्रदेश आहे आणि ह्या साईडला महाराष्ट्र आहे. तर मित्रांनो तुम्ही हा बोर्ड पाहताय, इथं पाहू शकताय महेश्वर 135 किलोमीटर, इंदोर 227 किलोमीटर. आणि तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्र आणि MPतला फरक दाखवतो मित्रांनो. तर हा पाहू शकताय हा MPतला रोड आहे आणि हा आपला महाराष्ट्राचा रोड आहे. इथंच येऊन महाराष्ट्राच्या सरकारचा रोड संपला आहे, इथनं पुढे MPचा रोड चालू झालेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ आपल्या संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा यातल्या 8व्या दिवशी तो आपल्या ट्रिपमधील दुसऱ्या राज्यामध्ये प्रवेश करत आहे, मध्य प्रदेश. आपला महाराष्ट्र फिरून झालेलं आहे आणि आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंट्री केलेली आहे. तर पाहू शकताय आता आपण ह्या रोडवर नाही, ह्या रोडवर प्रवेश करून मध्य प्रदेशमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो तर गाडीच्या नंबर प्लेट सगळ्या चेंज झाल्या. पाल गावामध्येच गाडीच्या नंबर प्लेट MPच्या जास्त दिसत होत्या. पालला हे महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या पुढचं मग गाव MPमध्ये. तर आता चला जाऊया. त्या असल्यामध्ये काय होतं आहे माहिती का, बॅग डिल्ल्या होत्या, बाकी काय नाही होत असल्या ह्याच्यात तडतडी. मित्रांनो तर हा चेक पॉईंट आहे मध्य प्रदेश पोलीसचा. तर अशा पद्धतीने आहे. तर गाव बघा, गाव लेवलला पण बनवलेले, तसं चेकिंगला कोण नसते, एखादा पोलीस बसवलेला असते. बाकी आपला आता मध्य प्रदेशमधनं प्रवास चालू झाला आहे, पण मध्य प्रदेशमध्ये रोड खराब आहेत काही. ज्यावेळेस आपण हायवेने प्रवास करतो ना, हायवे सगळीकडे टॉप क्लास आहेत. मधले रोड आपल्या महाराष्ट्रात कधी पण चांगले आहेत, जे इंटरनॅशनल स्टेट हायवे आहेत ते. चलो मित्रांनो तर आपल्याला एक भाऊ भेटलेला आहे. तर काय करते भाऊ, भाई कहाँ से आप? जगन्नाथपुरी से. क्या नर्मदा परिक्रमा कर रहे हैं क्या? 12 ज्योतिर्लिंग पंचकेदार. ओके. पंचकेदार करके आया. ओके. केदारनाथ वगैरह करके आया अगले साल. इतने जल्दी पहुंच गए केदारनाथ से? अगले साल. हाँ पिछले साल किया था फिर बोलो. जनवरी 10 2025 में निकला. ओके. अरे बहुत बढ़िया. और आप? मैं 12 ज्योतिर्लिंग ऑल इंडिया बाइक से घूम रहा हूँ. ये बाइक से हो जाता है ना? हाँ हो जाता है. आप चलते कर रहे हो तो भाई ये वाली बाइक भी कर जाएगी वैसे क्या है. हाँ साउथ इंडिया से आप? नहीं मैं तो महाराष्ट्र से हूँ.
ओके मैं जा रहा हूँ अभी महाराष्ट्र की तरफ। ओके ओके, रुको, आपके लिए मैं सहायता का कर दूंगा। आप जिधर भी आपका खाने का पीने का, मैं वीडियो डाल दूंगा रील एक, तो आपको कोई मिल जाएगा तो आपका खाने पीने का व्यवस्था कर देगा। नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं चाहिए। हाँ? ऐसा नहीं चाहिए हमको। नहीं चाहिए? नहीं, हम आश्रम मठ की तरफ से, हमारे परंपरा यात्रा है। बर बर, नहीं तो वैसे मैं वो एक रील बना के बोल देता ना कि अपना भाई है। मदद के हिसाब से हम नहीं चलते। हाँ। हमारे आश्रम की ये है, हम कहाँ रुकना है, क्या करना है, सब आश्रम तय करता है, तो हम ओके। किसी मदद नहीं लेते हैं। फिर आश्रम के साथ। गोवर्धन मठ शंकराचार्य का। ओके ओके, बहुत बढ़िया लगा आपसे मिलके। आपकी रोड लय खराब, लय एकदम खराब आहे रोड। चलो मित्रांनो, तो रोड लय खराब हा। जोपर्यंत महाराष्ट्रात होतो ना तोपर्यंत मॅप लावायची गरजच नव्हती, पण इकडं आलं मॅप शिवाय चालणं मुश्किल आहे। मित्रांनो, तर आता मी एम पीमध्ये पोचलोय आणि एम पीमध्ये एक घाटच उतरत होतो, हेलिपाडा घाट म्हणून, आणि घाटामध्येच मला सुंदर असं गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे। पाहू शकताय मित्रांनो, हे डोंगर आहे आणि डोंगरामधील एका दगडावर गणपती बाप्पा लोकांना दर्शन देतात। आणि मित्रांनो, ही इतकी ओसाड जागा आहे ना, तुम्हाला दाखवतो, पावसाळ्यात ते बाहेर दिसत असेल। इथं जवळपास घर नाही, काय नाही, पेट्रोल नाही। मागील 50 किलोमीटरपासून एक पेट्रोल पंप नाही भेटला मला, आणि मी सकाळी पेट्रोल टाकायचं पण विसरलोय। आता बघूया पुढे गेल्यावर भेटतोय का नाही पेट्रोल पंप। आणि इकडं बघा सगळं असं मोकळं माळरान असल्यागत छोटी मोठी 5-6 घरांची वस्त्या आहेत मध्ये मध्ये, बाकी काहीच नाही। तुम्हाला एक बी लांब लांबपर्यंत कुठं बिल्डिंग दिसणार नाही, काय नाही काय नाही। आणि असा एकदम म्हणजे सुनसानच रोड आहे। ह्या रोडवर जास्त गाड्या चालत नाही, काय नाही। पण इथं मला गणपती बाप्पांचे दर्शन झाले बाबा आपल्या ट्रिपमध्ये। आता एम पीमध्ये आल्यावर पण आपल्याला सुरुवातीला गणपती बाप्पांचे दर्शन झाले। आपण महाराष्ट्रातनं निघलो होतो त्यावेळेस पण आपण रांजणगाव गणपतीचे दर्शन करून निघालो होतो, आणि आपण एम पीमध्ये आल्यावर पण आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन झाले। बघा कसला जबरदस्त भारी मूर्ती। मित्रांनो, तो खूप वेळ हुडकत होतो पेट्रोल पंप, तर इथे एक पेट्रोल पंप गावला, त्याचं काम चालू आहे। त्यांना विचारलं बाबा, मला लई जणांनी सांगितलेलं की पुढं आहे पुढं आहे पुढं आहे, मग आलो तर ह्याचं काम चालू आहे, तर तेव्हा बाजून पुढं एक आहे तयार झालेला। मित्रांनो, तर फायनली पेट्रोल पंपावर पोचलोय। तर कसली गर्दी झाली पेट्रोल पंपावर, लई किलोमीटर नंतर पेट्रोल पंप आहे, त्यामुळे नुसती गर्दी झाली। किती वेळ राहिला कॅमेऱ्यात? 3 मिनिटं। आलोय आता, तर एम पीमध्ये पहिलंच पेट्रोल टाकतोय ह्या ट्रिपमधलं, तर 108 रुपये पेट्रोल आहे। तर बघूया भाई, 400 400 मित्रांनो, तर चिरा म्हणून गाव लागलंय, तर चिरा या गावात पोचलोय आपण आता। चला जाऊया। टेम्परेचर आहे तसं, एखादं मंदिर पाहिजे आता, मंदिर पाहून निवांत बसण्यासारखं। वरती दिसतंय मंदिर, जायचं कसं तिकडे। लय वाईट अवस्था झाली, पाणी प्यायला नाही, तर आता इथं पाणी भरून घेतोय। फिल्टरचं पाणी नहीं है। अपना बढ़िया रोड से आगे जाना। कितना दूर? रोड साइड में है, साइड में इधर का अच्छा। लय भयंकर ऊन, लय भयंकर ऊन, लय। मित्रांनो, तर पाण्याची बाटली पडली आहे का इथं, पडली बाटली, आणि तिथपर्यंत ही गेली। पाणी सांडलं, पाणी सगळं ओच्या गावात बाजतंय, असं इतकं पाणी झालं होतं गरम। चला जाऊया। आजचा प्रवास लयच कठीण आहे। आजचा पूर्ण प्रवास हा घाटाचाच आहे भाऊ। खाली गेल्यावर चांगला रोड लागतोय बहुतेक आता, असं वाटतंय। चांगला रोड लागायलाच पाहिजे, लय धक्का खाल्ला आज। आणि कुठलं तरी चांगलं एखादं गाव लागायला पाहिजे जिथं मी पाण्याचं कॅन भरून गेलं असं।
मित्रांनो तर सावलीला थांबलोय. इतकं ऊन लागलं भयंकर बाबा, डेंजर असं ना. आता एका ठिकाणी सावलीला थांबलोय. अरे बापरे, लय ऊन आहे, लय ऊन आहे, लय ऊन आहे. आणि सकाळपासून इतका खराब रोड आणि सगळा असा ओसाड परिसर. मोठं गाव नाही लागलं, काय नाही. पाण्याचं प्यायचं पाणी नाही भेटलं, काय नाही. असं इतकं खराब हालत झाली. तर चला आता एक व्हिडिओ फोटो टाकतो आणि बसतो थोड्या वेळ इथं. देवा गाँव करें थे मोटर से बहुत साड़ी नहीं कते राव सा मोटर भाई काई बच्चे आवे फटफटिया रुकिन बहुत साड़ देऊ करें को ये मोटर में जाते रहते हैं मोटर में जाते रहते मोटर में वार हो जाते रही कभी घर जाते हो भाई तू को कोणी पिठे वठान ए होया देख लो ना दो आए दो जण आहे हया भाई कोणी पिठे यासे कोणी पिठे यासे तर MP मध्ये आलोय आता. कुठल्या गावात आलोय काय माहित नाही. महेश्वर पासून जवळपास 80 किलोमीटर अलीकडे. तर इथे एका ठिकाणी थांबलोय. तर या भावाने विचारलं, बाबा पाणी बिणी प्यायचं का. पाणी घेऊन आला भाऊ थंड. कुए काय काय कैसा आहे भाई. बोर काय काय कुए काय बोरवेल काय काय कुए काय. कशाचं काय माहीत. पाणी चांगलं आहे पण टेस्टला एवढं काही खराब नाही. फिल्टर पाण्यागतच लागते. मित्रांनो तर ऊसाचा रसवाला आलाय. मित्रांनो तर आता मी MP मध्ये आणि ऊसाचा रसवाला आलाय. तर ऊस पितोय यो भाऊ आणि मी. तर बघू आता अशा प्रकारचा रस आहे. झूम केलंय लय. ओके पिऊया. मित्रांनो तर ऊसाचा रस पितोय. 1 नंबर लागला ऊसाचा रस. 10 रुपये लागला असता. हे आपले भाऊ आहेत, हे पण सगळे ऊसाचा रस पितात. पण ही प्यायल्यावर पाणी प्यायला लागतंय. मित्रांनो तर फायनली निघतोय. या भाऊला धन्यवाद म्हणतो. भाऊने पाणी बी नाही पाजलं घरातला आणून. तर पाण्याची टेस्ट मला एवढी चांगली नाही वाटली. तर धन्यवाद, थँक्यू. तर चला इथं जवळपास 1 घंटा रुका क्या मी. हां तर आता जाऊया पुढे. आता फिल्टरचं पाणी भरून घेऊया. एक ऊसाचा रस पिलो आणि आता आगे वहाँ दुकान आएगी वहाँ से ले लेंगे ओके ओके और नाश्ता भी कर लेंगे. ओके थैंक यू. मेरा कुछ गिरा नहीं ना. कुछ नीचे गिरा क्या नहीं ना. चलो बाय बाय. तुमसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. मित्रांनो तर चला 1:30 वाजता आता निघालोय परत. 12:30 वाजता पुढं होतो जवळपास. आपण 1:30 वाजता परत निघालोय प्रवासाला. का 4 किलोमीटर आगे यार ना हाँ वो प्लांट आएगा वहाँ से बोल देना. ओके. और खाना खाने को मिल जाएगा क्या उधर. वो स्टैंड आएगा एक 5-7 किलोमीटर आगे. बस पानी के बाद ही आएगा ना खाना खाने का. तो फिर क्या है, पानी ले लूंगा फिर खाना खाते टाइम बॉटल लेना नहीं पड़ेगा. सही बात है. हाँ वो खर्चा बहुत बढ़ जाता है ना बॉटल. मित्रांनो तर पाणी एका ठिकाणी जार भेटला. जारमधलं पाणी भरून घेतलंय. आता पितोय. तर मित्रांनो हे सर त्यांना विचारलं पाण्याची बॉटल भरून घेऊ का. तर क्या म्हणले थैंक यू. आपका है क्या दुकान. ओके थैंक यू. ये क्या हुआ है, गन्ने का जूस पीने के बाद बहुत पानी मांगता है. हाँ आता इथं प्लांट आहे. चलो चिल्ड वॉटर म्हणतात. चिल्ड वॉटर ऑलरेडी आपल्याकडे आहे एक 5 लिटरचं. पण ते ही झालंय गरम झालं असं. वाफायला बी नाही मी पाहिलं.
पानी मित्रों तो पानी उकल रहा है पर हाथ डालो भाई, हाथ डाल के देखो एक बार, इसमें हाथ डालो। हाँ कैसा हुआ है? अच्छा हुआ है। गर्म हुआ है क्या नहीं हुआ? हाँ मित्रांनो लय भयंकर तापले पाणी ओतून दे। हां महाराष्ट्र। हां बरं तर मित्रांनो इतकं भयंकर तापलं होतं ना पाणी, तर आता ती भरून दुसरं घेतोय थंड। चलो भाई, खाना खाने के लिए होटल किधर है इधर? हाँ कितना दूर? 3-4 किलोमीटर। खाना खा का का होटल? पैसे कितने तू भाई? हाँ 10 क्या? तर मित्रांनो 10 रुपये देतोय भाऊला बॅटरी पडायची। अच्छा थँक्यू ब्रो। तर मित्रांनो 10 रुपयात 6 लिटर पाणी भरून आलं। आता बॉटल घ्यायला गेलं असतं तर 10 लिटरचीच बॉटल आली असती 10 रुपयात। तर आता माझं जेवण बिवण होईल एवढ्या पाण्यात सगळं। जेवताना ती 1 लिटर ते पाणी लागेल मला प्यायला, कारण लय ऊन आहे। चलो भाई, क्या नाम तुम्हारा? तुम्हारा नाम क्या है? ओके कुंदन भाई, चलो। मित्रांनो तर पाणी बिणी भरून घेतलं, बांधून पण घेतलं आणि आता आपण निघालोय पुढे। आता जेवण करूया, बघूया काही काही जेवायला खाना आहे भाई। मित्रांनो जेवण करूया आता। चलो लय गर्मी, फॅन नसलं आता। जेवणासाठी थांबलोय आता, आणि जेवणासाठी इथं विचारलं बाबा की काय काय जेवायला। ते मालक होते, मालकांनी काय केलं, पाहिलं माझी गाडी 12 ची निघाली तर म्हणे पैसे नका देऊ, काय खायचे ते। मग आता त्यांनी मी तर दाल तडका सांगितलेला होता, डाळ तडका नाहीये त्यांच्याकडे। मग त्यांनी डायरेक्ट काजू मसाला देतील असं मला वाटतंय, बघू आल्यावर कळेल। का 3च भाज्या होत्या, काजू शेव आणि डाळ तडका। त्यातल्या हे तर नव्हतं, डाळ तडका नव्हता। मग बहुतेक शेव नाही तर काजू बिगेट देतात, तर कुठली ते देतात। मित्रांनो पाहू शकता आलेली आपली भाजी। पाहू शकता आली भाजी, काजूची भाजी आलेली एकदम टकाटक मध्ये, आणि रोट्या बी येतात आपल्या। मित्रांनो तर मी आता MP मध्ये पोहोचलोय आज, आणि MP मध्ये कुठलं गाव आहे सर? ये बिस्टानगट्टी। बिस्टानगट्टी म्हणून आहे। तर मित्रांनो इथं आलो, गाडी लावली आणि सरांना विचारलं, म्हणलं जेवाय आहे का आणि काय रेट आहे? तर सर म्हणले जे तुम्ही रेटचं चिंता नका करू, कारण तुम्ही 12 ज्योतिर्लिंग कहताय। आपको समझ में आ रहा है क्या मैं क्या बोल रहा हूँ? तर मित्रों सर बोले आप रेट का चिंता मत करो, आप तो 12 ज्योतिर्लिंग यात्रा कर रहे हैं, तो खा लो, आपको कुछ खाना है। तो सर क्या बोलोगे आप? ये कहेंगे 12 ज्योतिर्लिंग कर रहे हैं, खाना खिला रहे हैं, जो बन रहा है हमारे से वो कर रहे हैं। धन्यवाद। ओके मित्रांनो तो फायनली जेवण करून पुढच्या प्रवासाला निघालोय आता। चला जाऊया पुढच्या प्रवासाला। हर हर महादेव मित्रांनो। तर मित्रांनो मी आलोय आता MP मध्ये, आणि MP मध्ये आल्यानंतर मला एक वेगळी शेती पाहायला भेटली। मित्रांनो ही पाहताय आळूची पानं। आतापर्यंत मी आळूची पानं फक्त घरापाशी फार ते एखाद्या गुंठ्यात लावलेली पाहिली होती, आणि ही बघा 10 एकरापेक्षा पण मोठा प्लॉट आहे, आणि ह्या प्लॉटमध्ये सगळी आळूची शेती केलेली बघा। आणि ती पण पानं कसली तसली इलायती दिसतात, किती मोठी मोठी झालेली पानं, सुपागत पानं झालेली, इतकी मोठी मोठी पानं झालेली। तर अशा प्रकारे आळूची शेती केली इथं। तुम्ही कधी पाहिली होती का आळूची शेती? कमेंट करून नक्की सांगा। आणि कसं काय वाटतंय हा व्यवसाय आळूची शेती?
कसं विकलं जातं काय माहिती, ह्याचं काय नियोजन आहे हे माहीत नाही आहे. तर लय बेकार ऊन आहे. पण आता चला, तुम्हाला माहीत होतं का नव्हतं ते दाखवण्यासाठीच ही मी तुम्हाला आळूची शेती दाखवलेली. तर तुम्हाला अशीच वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची. लय ऊन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अशीच वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. पहा आळूची शेती. मित्रांनो, तर खरगोन म्हणून गावात पोचलोय. त्या बोर्डवर 3 नावं होती पहा, महेश्वर, इंदोर आणि खरगोन. चला जाऊया आता. मित्रांनो, ते एका मधल्या रोडने चाललोय. काय झालं मग अशी 1 टन चुकीचा घेतला म्हणून 10 किलोमीटर जास्त दाखवत होता. तर परत पुढं जाऊन त्या रोडला मिळण्याचा चान्स आला. मग घुसावली तर एकदम कच्चा रोड आहे. 5 किलोमीटर एकदम कच्चा रोड आहे असं एका जणाने सांगितलंय मला. तर 5 किलोमीटर जाऊन बघूया. मित्रांनो, तर कसार वाद म्हणून एक गाव आहे, मोठं गाव लागलं आहे. त्या गावात पोचलोय आता इथनं महेश्वर राहिले 20 किलोमीटर. तर काय होतं आहे मित्रांनो, दुपारपेक्षा 4 नंतरचा टाईमच लय अवघड आहे गाडी चालवायसाठी. कारण गरम हवा लय डेंजर फेकते 4 नंतर ना. चल मित्रांनो, तर फायनली महेश्वरमध्ये पोचलेलो आहे. आणि आता आपण पेट्रोल पंप आहे आता 1 किलोमीटरवर. 2 पेट्रोल पंप आहेत. तर 2 पैकी कुठं आपल्याला जायला चान्स भेटतो बघूया. मित्रांनो, तर आपल्याला पवित्र नर्मदा नदी लागलेली आहे. पाहू शकता ही नर्मदा नदी. मुलं खाली डुबक्या मारतात पाण्यात. मित्रांनो, तर आपल्याला पहिल्यांदाच ट्रिपमध्ये नर्मदा नदी लागली आणि आपला पुढचे 2 दिवस नर्मदा नदीच्या किनाऱ्यानेच प्रवास राहणार आहे. आता इथनंच नर्मदा नदीच्या किनाऱ्याने मंदिर आहेत. ते मंदिरं पाहत जाणार आहे आपण. तो वरती बघा पोरं वळणं पाहतोय मी, खाली पोरं पावत्यात. पाण्याची लेवल लई कमी झाली. फार वरतीपर्यंत जात आहे पाणी. आता उन्हाळ्यामुळे पाण्याची लेवल फार कमी झाली. पोरं दिसली का पण तुम्हाला? मित्रांनो, तर आलोय आता. मित्रांनो तर काकडी घेतो आता खायसाठी. आता इथं 2 प्रकारची असली ते नसली ते खूप कसली घ्यायची आपल्या. मित्रांनो, तर संध्याकाळी खाण्यासाठी काकडी घेतली. आपली रेग्युलर एक घेतली आणि इथली एक घेतली. का ही दिसली का, ती माणूस उभा राहिला ती एक घेतली आणि आपली हिरवी एक घेतली. 3 प्रकारच्या काकड्या होत्या. आता उद्या वेगळी घेऊ. अर्धा किलो घेतले 20 रुपयाची अर्धा किलो काकडी. चला मित्रांनो, एक सुंदर अशी कमान लागलेली आणि त्याच्यातले लय माँ अहिल्या नगरी में आपका स्वागत है. आणि इकडं दिले नगर परिषद महेश्वर अशा पद्धतीने ही कमान लागलेली. आणि तिकडं बघा सनसेट होतोय. कसा दिसतोय सनसेट झाडांच्या आडनं. वाव, दिसला का तुम्हाला? वाव, कसला जबराट दिसतोय सनसेट. अशा प्रकारचे लागलेली आहे कमान. माँ अहिल्या नगरी में आपका स्वागत है. चलो पेट्रोल पंप पाहून थांबायचं आपल्या. मित्रांनो, तर आता मी मध्य प्रदेशमध्ये पोचलोय. मध्य प्रदेशमध्ये महेश्वर या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही सकाळी पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की आपण महाराष्ट्रातनं मध्य प्रदेशमध्ये पोचलो. एक भाऊ म्हणतोय ट्रिप लय हळूहळू चालली. तर मित्रांनो, जोपर्यंत आपण महाराष्ट्रात होतो ना, मला दिवसात नाही वेळ कमीत कमी 15 ते 20 लोक भेटायची. मग प्रत्येक लोकांबरोबर थोड्या गप्पा मारणं किंवा काय त्यांचं इच्छा असायची की चहा नाश्ता करावं. त्यामुळं नाही वेळ उशीर होत होता. मग तिथं मी महाराष्ट्रात लोकांना भेटायच्या हिशोबानेच गेलो होतो. ते बरीच लोक नाराज झाली माझ्यावर की बाबा जवळनं गेला तू, फोन नंबर नाही दिला, काय नाही दिला, असं झालं. तरी मला जेवढ्यांना शक्य होतं तेवढ्या सगळ्या लोकांना मी भेटलो. आता आलो आहे मी MP मध्ये. तर MP मध्ये आपण उद्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आपल्या ट्रिपमधलं 3रं ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधलं त्याचं दर्शन घेणं आहे. उद्या आपण महेश्वर मंदिराचं पण दर्शन घेणं आहे. नर्मदा नदीच्या काठी वसलेलं एक सुंदर मंदिर आहे, ते तुम्हाला उद्या दाखवणं आहे. तर मित्रांनो, नवीन पाहत असाल तर फॉलो करा. आता इथं बघा जिओच्या पेट्रोल पंपावर आलो आहे मी. आणि जिओच्या पेट्रोल पंपावर टेंट लावण्यासाठी मी परमिशन विचारत होतो, पण त्यांनी अगोदर नाही म्हणले. परत एक दुसऱ्या ह्याला विचारलं तर ते म्हणलं थांबा मॅनेजर येऊ दे मग सांगतो. आता मॅनेजर आला नाही म्हणला तर मग निघून जायला लागेल. तसं आहे इथं जागा बऱ्यापैकी होईल व्यवस्था असं मला वाटतंय. आणि आपली गाडी पाहू शकताय. या साध्या गाडीवर मी संपूर्ण भारत आणि
ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा करत आहे, पाहू शकताय. ऑल इंडिया टूर बारामती महाराष्ट्रात हे संपूर्ण भारत यात्रा, लद्दाख 12 ज्योतिर्लिंग यात्रा, भारतातील चारधाम, उत्तराखंडमध्ये चारधाम, अशा प्रकारे तिरुपती बालाजी अशी यात्रा आहे. तर फॉलो नक्की करा. बाय बाय मित्रांनो. तर फायनली टेंट वगैरे लावलाय, परमिशन भेटली आपल्याला. हो का इथं टेंट लावलाय, हे पाहू शकता. इथं टेंट लावलाय, इथं गाडी पाणी बिणी चांगली फिल्टरची बाटली बनवून आणली. तिथं काही ह्याच्यात पंपावर काही फिल्टर चालू नाही, ते स्टाफमध्ये की ह्याच्या आपलं जारचं पाणी घेतात तर तिथली बॉटल बिटल बनवून आणली. तर चला हातपाय धुवायचं काय जुगाड आहे बघूया, नसलं तर मग बसूया. ओके चलो मित्रांनो. तर फायनली नाही काय ते खातो संध्याकाळचं. तर खाण्यामध्ये आपल्याकडे बरंच ऑप्शन आहे, फारसा नाही. बाकरवडी आहे, शंकरपाळ्या आहेत, अजून मी काकड्या आणल्यात, तर काकड्या खाऊया. काकड्या कशासाठी आणलेल्या, फायबर खायचं. डेअरी वाढायला लागली म्हणून डेअरी कमी करायचा विचार आहे माझा ह्या ट्रिपमध्ये. माघारी असतो पण घरी असतो पण डेअरी पार घालवायची माझा विचार आहे. तर बघूया, पहिले काकड्या धुवून आणतो आणि मग खाऊया काकड्या. तर काकड्या खाताना पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर गाडीलाच खुर्ची बनवली आज, कारण बसायला दुसरं काही नाही आहे इथं. तर काकड्या खातोय, पाहू शकताय. 2 असले आहेत, तर सापागत लांब लांब, आणि एक आपली रेग्युलर पण नाही म्हणता येणार. ही आपल्या इथं तर पांढरी काकडी असते, इथं हिरवी काकडी, अशा प्रकारे. तर ह्या खातो आणि बघूया मग काय कसं वाटतंय खाल्ल्यावर सांगतो. एवढ्यात भागल माझं, एवढं लय नाही. ही बाई खाणे का क्या, ककड़ी खाने का क्या.